पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. बुधवार तारीख 4 मार्च. पहिले वाचन इर्मया अध्याय 18 ओवी 18 ते 20. तेव्हा ते म्हणाले, चला आपण इर्मया विरुद्ध मनसुबा करू, कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्टांचे वचन ही सोडणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू. त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही. हे परमेश्वरा, माझ्याकडे लक्ष दे. माझ्याबरोबर झगडणाऱ्यांची वाणी ऐक. बऱ्याची फेड वाईटाने व्हावी काय, कारण त्यांनी माझ्या जीवासाठी खड्डा खणीला आहे. त्यांचवरल्या तुझ्या रागाचे निवारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास मी तुझ्यासमोर उभा राहिलो याचे स्मरण कर. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभू, आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. शुभवर्तमान मत्तेय अध्याय 20 ओवी 17 ते 28. येशू वर यरुसलेमेस जाण्याच्या बेतात असता त्याने 12 शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, पहा, आपण वर यरुसलेमेस जात आहो आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्र्यांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या 2 मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, पिता येईल. त्याने त्यास म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यांस त्या 2 भावांचा राग आला. पण येशूने त्यांस बोलावून म्हटले, परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करीतात, हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हामध्ये नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. इर्मया संदेष्टाने त्याच्याविरुद्ध कट रचणाऱ्यांसाठी मध्यस्थीची प्रार्थना केली. आपल्याविरुद्ध अपराध करणाऱ्यांसाठी प्रार्थना करणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. आजच्या शुभवर्तमानात जब्दीच्या मुलांच्या आईने केलेली मागणी प्रभू येशूने मान्य केली नाही. ऐहिक मान सन्मानापेक्षा आणि सुखापेक्षा सार्वकालिक सन्मानाचा मार्ग प्रभू येशूने सुचवला. प्रभू येशू स्पष्टपणे म्हणाला, मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करावयास आला आहे. खरा मोठेपणा आणि मान सन्मान सेवेमध्ये आहे. तसेच देवाठायी समर्पित जीवन जगण्याने जीवनात सफलता आहे. ह्या उपवास काळात आपले जीवन परिवर्तन करून परस्पर सेवा आणि प्रेम करण्यास आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून आपण परस्परांसाठी प्रार्थना करूया.